सगळ्याचा फोटो पूर्वाल पकड रे, पूर्वाल पकड. घे इकडे पकड म्हणजे ह्याच्यात घे. येडा आहे का तू? अरे काय पागल आहे रे हिला येडच आहे. हा अण्णा हा घ्या उरकून सत्कार. तर आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का साक्षात निर्मितीताई सावंत आज आपल्याकडे आले आहेत. जोरदार टाळ्या. वाजवा रे. आहे. अरे बंधू दाखवू नको वाजवता टाळे ते. नाही वाजवत. तर आज इतक्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना इथे यांचा चान्स मिळालेला आहे. अशा निर्मितीताई या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. अत्यंत शांत स्वभावाच्या, एकदम कमी हसणाऱ्या आणि हसताना शेजारच्या माणसाला कधीही न मारणारा निर्मितीताई इकडे आलेले आहेत. तुमचा तो एक जबरदस्त कार्यक्रम होता मॅडम. देव आम्ही बघत होतो. देव फू बाई फू मध्ये त्यांची ती शेजारी, तुमच्या शेजाऱ्याला तर लय हान्यास करून टाकलाय तुम्ही. मी तर म्हणतो 4-5 फ्रॅक्चर झाले असतील त्यांच्या हाताला आहे ना. स्वप्नील दोषी. ते नुसतं असंच करत नंतर तर असं करत. नाही त्याच्यामुळे त्यांना एवढी सवय लागली. प्रत्येक पिक्चर मध्ये आजकाल अशी करतात. म्हणजे ते करते यांना सांगत असतात परत माराल तर बघा, परत माराल बघा. वा वा वा. तशा निर्मितीताई आज या ठिकाणी आलेल्या आहेत. तर आज निर्मितीताईंच्या रूपानं एक विराट व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. हा म्हणजे असं एक भारदस्त व्यक्तिमत्व. थोडे शब्द चुकले तर माफ करून द्यायचा मॅडम. काय खेड्यापाड्याचा मामला आहे आमचा. स्वतः 10वी नापास असून सुद्धा त्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आज अण्णा काही बोल नका राव. असंच काय. अरे नाही, अरे शपथ आम्ही स्वतः बघितलेलं आहे. काय पाहिलं तुम्ही? त्यांची जी 10वीची मार्क लिस्ट आणि जे टीसी होते का नाही ते पेपर मध्ये छापून आलेली होती. शाळा सोडल्यास दाखला. हा शाळा सोडला दाखला पेपर मध्ये छापून आली होती. त्याच्यामध्ये काय होतं पूर्ण असं त्यांच्याबद्दल माहिती लिहिली होती. तिथं वरती फोटो होता मॅडमचा आणि खाली लिहिलं होतं गंगूबाई नॉन मॅट्रिक. अरे जाहिरात होती ती. जाहिरात होती ती नाटकाची. शाळा सोडल्यास दाखला नव्हता तो. काय सांगता पा यार. कमाल आहे लोकांची. आपल्या 10वी नापास असल्यावर पण लोक नाटक करतात. काय हरकत नाही. काय हरकत नाही. पण आज मॅडम बद्दल मला खूप बोलावं असं वाटून राहिलं. कारण आज मॅडमच्या आज हिनी उत्तुंग भरारी अशी मॅडमने मारलेली आहे. पण त्यांचं एकदम सहजासहजी त्यांना मिळालेलं नाही आहे हे सगळं. त्यांचे कष्ट आपण समजून घेतले पाहिजे. कारण मॅडम आधी एका लेडीज हॉस्टेलमध्ये मेट्रन म्हणून कामाला होत्या. अरे पडशील. दुरून घे. काय तू कुठे चालला तू. काय? अरे येडा आहे का राजहंस. काय काय ते राजहंस चालू आहे रे. हे काय करत होतो तू? हिडन कॅमेरा. आपल्याला मोबाईलवर नाही क्लिप पाठवायचे. लाईव्ह आहे. लाईव्ह काय 17 घरात लाईव्ह आहे ते. येडा आहे. शिस्तीत राहा. तर असू द्या. म्हणजे मॅडम एका लेडीज हॉस्टेलमध्ये मेट्रन म्हणून पण कामाला होत्या. म्हणजे सगळे लेडीज राहतात तिकडे त्या हॉस्टेलमध्ये. इतक्या लेडीज हे मला वाटतं ह्या मॅडम पण होत्या त्याच्यामध्ये. आणि त्या पण होत्या त्या शनिवारी रविवारी जेमनीस. शनिवारी जेमनीस. अरे शर्वरी जमीस राहत ते. अच्छा शनिवारी जेमनीस राहत का. शर्वरी. त्या मॅडम पण होत्या त्या. म्हणजे ते काय होतं ते म्हणजे दाखवलं आम्ही पिक्चर. अरे बिंदास नावाचा सिनेमा आहे ते. अच्छा म्हणजे ते बिंदास म्हणजे कक्षा रुंदवणारा. कक्षा रुंदवणारा पिक्चर मध्ये पण मॅडम होत्या. पण काय झालं तो पिक्चर फार फेमस झाला मॅडम. म्हणजे आमच्या गावात तर त्याची म्हणजे वेगळी प्रतिक्रिया उमटली. तुम्हाला सांगतो त्या पिक्चरची. म्हणजे त्या पिक्चर मध्ये कसं दाखवलं सगळी ना महिला मंडळ दाखवलं सर. तर आमच्या गावातल्या महिलांनी असं सांगितलं का बुवा ह्या पिक्चर सारखंच आपण आपल्या गावात पण पुरुष विहिरीत गाव आपण करूया. एक पण पुरुष आपण गावात ठेवायचा नाही असा ग्रामपंचायत निर्णय झाला. तो पास झाला आणि सगळ्या बायकांना आपापले नवरे आहे ना घराच्या बाहेर काढून टाकले. तर खरंच सांगतो मॅडम म्हणजे आमच्या गावात म्हणजे माणसंच नव्हते. पण तो उपक्रम फार दिवस चालला नाही. का? लोड शेडिंगमुळे. म्हणजे लोड शेडिंग राहतं का नाही गावामध्ये. तर रात्री अंधार झाला कुत्रे भुकायला लागते. कुत्रे भुकल्या का बायका घाबरत होते. आणि ते आपापल्या नवऱ्याला फोन करून तुम्ही गुपचूप येऊन जा कोणाला सांगू नका. तुम्ही गुपचूप येऊन जा कोणाला सांगू नका. असं करून नाही एक नवरे सगळे नवरे वापस आले त्या गावातले. पण ते उपक्रम फार काही चांगला चालला नाही. तर अशा या निर्मितीताई आमच्या या थुकराडवाडीमध्ये आलेल्या आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय मोठे झाल्यावरही नॉन मॅट्रिक राहू नका रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश्वरी यांना. अरे स्वागत आहे. बसून घे. फोटो घे.
तर आज आपल्याकडे आणखीन हा भाग्य म्हटलं पाहिजे का आणखीन एक सुंदर व्यक्तिमत्व आलेलं आहे. पूर्वा गोखले यांच्या रूपाने एक फार अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. तर म्हणजे असं त्यांचं व्यक्ती म्हणजे असं एक डेली सोप टाईप व्यक्तिमत्व आलेलं आहे. मॅडम ते तुमची ते थंड बायकोवर आधारित सिरियल खूप मस्त होते ते. कुठली ते थंड बायकोवर आधारित कुठली कुल वधू ते जबरदस्त सिरियल होते. म्हणजे त्याच्यामध्ये ते सुबोध भावे पण दाखवले, म्हणजे ते तुमचे मालक दाखवलेत ना. मालक राहतात ना यांचे. मिस्टर म्हणावं. मिस्टर सॉरी म्हणजे तुम्हाला शब्द चुकला असं मला वाटलं सुद्धा. काय आमच्या खेड्यापाड्यामध्ये नवऱ्याला मालक म्हणतात. मग कसं आहे खेड्यापाड्यामध्ये सोपते. आता शहरातली बाई एखादी म्हटली अहो तुमचे मिस्टर कुठे गेले तर बरं वाटते. आणि खेड्यातली बाई ए शेवंते तुझे मिस्टर कुठे गेले कसं वाटते ते. काहीतरी लफड असल्यासारखं वाटते आहे की नाही. खरं सांगा सॉरी मॅडम असं काही नाही. पण त्याच्यामध्ये सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे काय ते जे सुबोध भावे तुमचे जे मिस्टर दाखवले समजा ते म्हणजे गुंड प्रवृत्तीची दाखवले एकदम. इतके गुंड प्रवृत्तीचे. पण मॅडम तुम्ही त्यांना सुधारलं म्हणजे तो माणूस इतका सुधारला पहा की पुढे जाऊन त्यांनी बालगंधर्व केला, लोकमान्य टिळक केला. म्हणजे इतकं सुधारणा करिअरच घडवलं मॅडम. करिअरच घडवलं. करिअर घडवलं तुम्ही. वाया गेले असते नाही तर. तिथं कुलवधू जर झालं नसतं तर मग त्यांचं काही खरं नव्हतं तुम्हाला सांगतो. पण असू द्या मॅडम आज अशा म्हणजे महत्वाच्या व्यक्ती आज आपल्या गावामध्ये आलेल्या आहेत. तर असो तर आम्हाला अशी एक माहिती मिळालेली आहे आमच्या याच्या. अरे इकडे ये ना. अरे तिकडे काय तू एका जागी बसून का रे. हात दुखला ना म्हणून ठेवला होता. पण आज गोखले मॅडम आमच्या थुकरटवाडीमध्ये आलेल्या आहेत. तर मॅडम म्हणजे एक मला असं एक तुमच्याबद्दल मला असं एक विचारायचं होतं का ते मी असं ऐकलं खरं खोटं माहीत नाही पण ते जे कासव छापच्या चकल्या तुमचे सासरे करतात म्हणे ते कासव छाप ते हा म्हणजे काय चकल्या करतात या. खरं आहे काय. खरं आहे का हा खरं आहे ना है ना. काय चकल्या करतात एक सारख्या सगळ्या. एकही चकली इकडे तिकडे नाही. बापरे काय चकल्या आणि इतक्या खुसखुशीत. खाल्ले काय खाल्लं तुम्ही. नाही खाल्ले नाही म्हणजे अशा जड हाताला उचलले ना कटकन तुटून जातात त्या. हा नाही तर आमची बायको चकल्या करते सर माझे दात पडतील पण चकल्या तुटणार नाही. हा म्हणजे असं सुट्टीच्या दिवशी सगळी फॅमिली मिळून तुम्ही ते करता है ना. आहे ना मस्त आहे जबरदस्त आहे. पण ते मला खूप आवडलं बा तुमच्या ते चकल्या एकदम म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये ते रेसिपीमध्ये ॲक्च्युअल कासव वापरतात का. काय काय विचारताय राव. असं कुठं राहतं का कासव म्हणजे थोडीच कासव राहतं. नाही अरे खोबरेल तेलमध्ये खोबरं राहते की नाही. मॅडम कासव छापमध्ये असेल का कासव. पण अशा गोखले मॅडम या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या म्हणजे ज्या नेटवरून आम्हाला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार त्यांना 2 गोंडस मुली पण आहेत. म्हणजे बघा म्हणजे तुम्ही म्हणता ना ते एरोबिक्स तुम्ही शिकत होत्या त्याचा फायदा अजून पण आहे. बघा 2 मुली असून पण तुम्ही पर्सनॅलिटी काय डेव्हलप केलेली आहे मॅडम. किती सुंदर तुम्ही दिसता आहात खरं सांगतो. म्हणजे ते व्यायामाचा फायदा होतोच ह्या आज गोखले मॅडमकडे बघून आपल्याला समजते. तर असू द्या काय हरकत नाही. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय इनकी त्वचा से इनकी उम्र का पता ही न चलता संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश्वर यांना. या मॅडम या. थँक्यू. हवा येऊन द्या त्याला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी झी मराठी.